नमस्कार. निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अगदी बाहेर मिळते तशीच पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची ती. एकदा या पद्धतीने तुम्ही पावभाजी बनवली तर बाहेरची पावभाजी अन्न अगदी विसरून जाल आणि नेहमी याच पद्धतीने पावभाजी कराल. तर तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडणार आहे. फक्त व्हिडिओ स्किप न करता बघा. चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया. तर सर्वात अगोदर येथे मी व्हेजिटेबल्स घेतले. तेथे अर्धा किलो बटाटे मी त्याची साल काढलेली आणि कट करून घेतले. शिमला मिरची इथे 2-3 घेतलेल्या होत्या. छोटा फ्लावरचा कंद गरम पाण्यात धुवून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घेतला आहे. फरसबी घेतलेले आहे. आता एका कुकरमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये जिरे घालायचे. जिरे छान तडतडले की त्यामध्ये थोडीशी हळद आणि काश्मीरी मिरची यामध्ये घालायची आहे. हे छान परतू द्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला भाज्या थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहे. ही प्रोसेस केल्यामुळे भाज्या खूपच चविष्ट लागतात आणि पावभाजीमध्ये त्याची खूप छान टेस्ट येते आणि जो भाज्या शिजवताना वास येतो तो देखील येत नाही. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भाज्या छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर इथे मी भाज्या छान परतून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत. तर लक्षात ठेवा, पाणी जास्त घालायचं नाही. फक्त भाज्या त्यामध्ये डुबतील एवढंच पाणी आपल्याला यात घालायचं आहे. यामुळे भाज्यांना अगदी छान टेस्ट येते आणि पाणी जास्त नसल्यामुळे आपल्याला मॅश करायला देखील सहज सोपे जाते. आता याच्या आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायच्या. त्या 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहे. आता इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण बटर देखील घालणार आहोत. यामुळे खूपच छान टेस्ट येते. इथे बारीक चिरलेले मी 4 ते 5 कांदे घेतलेले आहेत. त्याचबरोबर 2 ते 3 शिमला मिरची घेतल्या आहेत. असे कट करून घातल्यावर खूपच छान टेस्ट लागते. त्यामुळे एकदा नक्की या पद्धतीने बनवून बघा. आता एका साईडला भाज्या शिजताय तोपर्यंत आपण कांदा वगैरे छान परतून घ्यायचा आहे. तर कांदा अगदी गुलाबी रंगावर आपल्याला परतायचा आहे. लाल वगैरे करायचा नाही. आता यामध्ये थोडंसं मीठ घालत आहे जेणेकरून आपल्या कांदा आणि शिमला मिरची लवकरच अशी सॉफ्ट होईल. तर फक्त सॉफ्ट होईपर्यंतच आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. आता कांदा वगैरे छान परतून झालेला आहे. त्यामध्ये 2 चमचे मी आलं लसूणची पेस्ट घालत आहे. आलं लसूणची पेस्ट देखील आपल्याला छान परतून घ्यायची आहे. जोपर्यंत त्याचा वास असा जात नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि इथे एक टोमॅटो मी घातलेला आहे. आपण अगोदर शिजवताना एक टोमॅटो घातलेला होता, त्यामुळे अजून एक टोमॅटो मी घातले. असे 2 टोमॅटो घातले. आता मसाले घालून घेऊया. तर इथे हळद, धना पावडर, लाल मिरची पावडर आणि पावभाजी मसाला घातलेला आहे. तर इथे थोडासा पावभाजी मसाला मी ठेवत आहे नंतर घालण्याकरिता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स करल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. कारण थोडं पाणी घातलं की मसाल्यांचा कच्चापणा व्यवस्थित असा निघून जातो आणि भाज्या अगदी सॉफ्ट होतात. त्यामुळे मी इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे. याच पद्धतीने तुम्ही पावभाजी बनवून बघा. खूपच छान टेस्ट लागते. बाहेर ते तव्यावर बनवतात परंतु कढईमध्ये देखील छान अशी पावभाजी बनते. आता यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे जेणेकरून शिमला मिरची वगैरे चांगली सॉफ्ट होईल. आता भाज्या देखील आपल्या छान शिजलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता पाणी आपण कमी वापरलेलं होतं त्यामुळे भाज्या अगदी मस्त शिजतात आणि अगोदर फोडणी दिलेली होती त्यामुळे भाज्यांना कलर देखील छान आलेला आहे. यामध्ये तुम्ही बीट देखील घालू शकता, त्यामुळे देखील छान कलर येतो. मी नेहमी घालते परंतु आता नव्हते माझ्याकडे त्यामुळे मी घातलेलं नाही. आता हे आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे पावभाजी मॅशरने. अगदी मस्त असं मॅश झालेलं आहे. आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया. ते जे मसाले होते ते मस्त असे छान शिजलेले, त्यातलं पाणी देखील आटलेलं आहे. तरी छान वरती आलेली आहे. तर परत आपल्याला याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि जे भाज्या आपण शिजवून घेतलेल्या होत्या त्या यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. इथे काश्मीरी मिरची देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. आता ह्या भाज्या आपल्याला क्रश करायच्या आहे याच्याने, कारण खूपच छान मग आपल्या भाज्या व्यवस्थित असे एकजीव होतात आणि मसाला देखील एकजीव होतो. आता जे मॅश करून ठेवलेल्या भाज्या होत्या त्या यामध्ये घालायच्या आहेत आणि सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पावभाजी बनवणं अगदी सोपं असतं परंतु आपण नेहमी बाहेरून आणून खातो किंवा बाहेर रेस्टॉरंटमध्ये खातो, परंतु एकदा तुम्ही घरी बनवून बघा. खूपच छान टेस्ट लागते. तर तुम्ही कधीही बाहेरून आणणार नाही किंवा बाहेर खायला जाणार नाही अशी पावभाजीची रेसिपी आहे. सर्वांनाच खूपच आवडणार आहे. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. जास्त पाणी घालायचं नाही आणि मॅशरनी परत आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली पावभाजी अतिशय छान अशी घट्ट होईल. आता हे व्यवस्थित मिक्स करून दिलेलं आहे मी आणि त्यामध्ये थोडासा जो पावभाजी मसाला ठेवला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि परत असं मिक्स करून घ्यायचं आहे. परत याची एक आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे जेणेकरून मस्त असं वरती तरी येईल. आता इथे मी कस्तुरी मेथी घालत आहे. कस्तुरी मेथी घातल्यामुळे खूपच छान टेस्ट आपल्या पावभाजीला येते. नसेल तरी काही हरकत नाही परंतु असेल तर नक्की घाला.
आता हे व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला हे 3 ते 4 मिनटं व्यवस्थित अशी उकळवून घ्यायची आहे. आता 3 ते 4 मिनटं हे झाकून मी उकळवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता वरती मस्त अशी तरी आलेली आहे आणि तयार आहे मस्त अशी पावभाजी आपली. घरच्या घरी अगदी टेस्टी ही पावभाजी लागते. आता यावर गार्निशिंग करता आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत. येथे मी बारीक चिरून कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे. आता ती देखील आपल्याला छान परतून घ्यायची आहे आणि आपली तयार आहे पावभाजी. तर ही पावभाजी खायला खूपच छान टेस्ट लागते. अगदी मार्केटमध्ये मिळते किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळते त्यापेक्षाही अगदी छान अशी रेसिपी आपली घरीच तयार होते. तर तुम्ही घरीच एकदा बनवून बघा, तर बाहेर अन्न अगदी विसरून जाल. तर आता पावभाजी आपली तयार झालेली आहे. आपण आता पाव गरम करून घेऊयात. इथे मसाला पाव आपण तयार करणार आहोत. तर मसाला पाव तयार करण्याकरिता मी इथे तवा घेतलाय. तव्यावर आपल्याला थोडंसं बटर घालायचं आहे. बटर घातल्यामुळे पावाची टेस्ट खूपच छान लागते. आता बटर तव्यावर छान असं पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व पावाला व्यवस्थित असं बटर लागेल. थोडंसं बटर मेल्ट झालं की त्यावर आपल्याला थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आहे. याऐवजी तुम्ही काश्मीरी लाल मिरची घातली तरी चालेल आणि थोडासा पावभाजी मसाला घालायचा आहे. हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे. त्यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पाव मधून कट करून आपल्याला यावर व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. हा पाव खायला खूपच छान टेस्ट लागतो. पावभाजीची टेस्ट यामुळे अजूनच मस्त अशी लागते. आता पाव मस्त असं याच्यावर मी क्रिस्पी होईपर्यंत गरम करून घेणार आहे. दोन्ही साईडनी व्यवस्थित बटर लावून आपल्याला पाव गरम करायचा आहे आणि रेडी झाला आपला पाव मस्त पावभाजी सोबत खाण्याकरिता. या पावावर तुम्ही एकदा पावभाजी नक्की खाऊन बघा, खूपच छान टेस्ट लागते. पाव आणि भाजी आपले दोन्ही तयार झालेले आहे. एका प्लेटमध्ये मी काढून घेतले. त्याचसोबत कांदा आणि लिंबू देखील घेतलेला आहे. यावर आता थोडंसं बटर आपल्याला घालायचं आहे. बटर घातल्यामुळे वरतून खूपच छान